नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। आपल्या घटकाचं नाव आहे क्षेत्र भेटी। खरं म्हणजे हा जो क्षेत्र भेट हा जो घटक आहे हा आपला प्रात्यक्षिक भूगोल आहे आणि या प्रात्यक्षिक भूगोलासाठी आपल्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्या परिसराचा आपल्याला अभ्यास करायचा असतो। तरी सुद्धा एक मार्गदर्शक म्हणून आणि तुम्हाला काही थोडंसं या क्षेत्रभेटीविषयी मी मार्गदर्शन करत आहे। आता क्षेत्रभेटी करत असताना आपल्याला काय काय करायला पाहिजे ह्या बाबी मी तुम्हाला सांगणार आहे। खरं म्हणजे क्षेत्रभेट म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष जाऊन भेट देऊन त्या ठिकाणची भौगोलिक सांस्कृतिक माहिती मिळवणे म्हणजेच क्षेत्रभेट। क्षेत्रभेट ही भूगोल विषयाच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे। यामध्ये क्षेत्रभेट आपण जेव्हा करतो त्यावेळेला काही मुद्दे सुद्धा आपल्याला विचारात घ्यायचे असतात। जसं त्या भेटीचं महत्त्व काय आहे, त्यासाठी कोणती पूर्वतयारी आणि भेट आपल्याला द्यायची आहे, त्या क्षेत्राला भेट देत असताना आपल्याला कोणतं साहित्य आवश्यक आहे आणि याशिवाय त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आपण खबरदारी बाळगायला पाहिजे ह्या बाबी आपल्याला विचारात घ्यायला पाहिजे। याशिवाय ही क्षेत्रभेट आपण देत असताना त्या क्षेत्रभेटीचा अहवाल सुद्धा आपल्याला महत्त्वाचा असतो आणि अहवाल लिहित असताना आपल्याला त्या ठिकाणी कोणती आपण साधनं वापरली, त्याला काय अहवाल लिहित असताना काय आधार घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण कोणते मुद्द्यांचं विश्लेषण करणार आहोत ह्या सगळ्या बाबी या क्षेत्रभेटीमध्ये आपल्याला करायला पाहिजे। कारण हा आपला जो भूगोल आहे, क्षेत्रभेटीचा जो पाठ आहे हा प्रत्यक्ष म्हणजे प्रात्यक्षिक भूगोल आहे आणि त्या प्रात्यक्षिक भूगोलामध्ये आपण आपल्या शिक्षकांच्या मदतीने या क्षेत्रभेटी द्यायच्या असतात। याशिवाय या क्षेत्रभेटीचं महत्त्व काय आहे हे जर आपण विचारात घेतलं तर क्षेत्रभेटीद्वारे आपल्याला भौगोलिक संकल्पनांचा, घटकांचा आणि प्रक्रियांचा अभ्यास करता येतो। मानव आणि पर्यावरणातील सहसंबंध जाणून घेता येतात। त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास सुद्धा करता येतो। हे त्याचं या क्षेत्रभेटीचं महत्त्व आहे। याशिवाय पूर्वतयारी करत असताना आपण क्षेत्रभेटीचं ठिकाण निश्चित करणं अपेक्षित आहे। क्षेत्रभेटीचा हेतू निश्चित करायला पाहिजे। त्यासाठी आपल्याला वेळापत्रक सुद्धा आवश्यक असतं, कारण आपण त्या वेळापत्रकानुसारच त्या ठिकाणी क्षेत्रभेटीचं नियोजन करायचं असतं। आवश्यक असल्या असे नकाशे वापरायचे असतात, माहिती पत्रके, परवानगी पत्रे ह्या सगळ्या बाबी आपण काय करायच्या संकलित करायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला त्या क्षेत्राचा अभ्यास करता येतो। क्षेत्रभेट देत असताना आपण प्रश्नावली सुद्धा आपली तयार असायला पाहिजे, कारण आपण त्या क्षेत्राला भेट देत आहोत आणि म्हणून त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे, कारण तो जो घटक ते जे क्षेत्र आहे ते क्षेत्र कोणत्या पद्धतीचं आहे। मग त्या ठिकाणी एक काही कृषी क्षेत्र आहे की का औद्योगिक क्षेत्र आहे की एखादा XYZ आपण कारखाना विचारात घेतलेला आहे, ह्या सगळ्या बाबी आपण विचारात घ्यायला पाहिजे। आणि या क्षेत्रभेटीचा एक हेतू असतो, तो हेतू सुद्धा आपला स्पष्ट करायला पाहिजे आणि एकंदरीत ही क्षेत्रभेट त्यानंतरच आपली यशस्वी होऊ शकते। आता क्षेत्रभेट करत असताना आपल्याला त्या ठिकाणी साहित्य जे असतं हे साहित्य सुद्धा अपेक्षित आहे। मग कोणतं साहित्य आहे, नोंदवही, तर आपल्याला त्या ठिकाणी नोंदी ठेवायच्या असतात। नमुना प्रश्नावली, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, होका यंत्र, नमुना गोळा करण्यासाठी कागदी पिशव्या, नकाशा, कॅमेरा, दुर्बीण आणि प्रथमोपचार पेटी अशा प्रकारचं हे जे 10 साहित्य आहेत हे आपल्याला अतिशय उपयोगी असतं आणि त्या साहित्याच्या आधारे आपण हे या क्षेत्रभेटीचं जे काही नियोजन असतं त्याचा जो काही अहवाल असतो तो तयार करायचा असतो। आता खबरदारीची उपाययोजना म्हणून काय करायला पाहिजे, शिक्षकांनी दिलेल्या सर्व सूचनांचं आपण पालन करायचं आहे। क्षेत्रभेटीच्या दरम्यान पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची सुद्धा आपल्याला दक्षता घ्यायची असते। क्षेत्रभेटीचा हेतू साध्य करण्यासाठी आपण ती सगळी माहिती संकलित करायची असते
आणि अशा प्रकारच्या खबरदारीच्या उपायसुद्धा आहेत. या ठिकाणी तुमच्यासमोर हे साहित्यसुद्धा दाखवलं गेलं होतं. हे जे साहित्य आहे हे क्षेत्रभेटीसाठी लागणारं आवश्यक साहित्य आहे. यामध्ये बघा हे तुम्ही साहित्य बघू शकता. कॅमेरा आहे, दुर्बीण आहे, टोपी आहे, मॅपसुद्धा आहे, नकाशा आहे, प्रथमोपचार पेटीसुद्धा दाखवलेली आहे. असं हे साहित्य या ठिकाणी या क्षेत्रभेटीसाठी उपयोगी असतं. त्याचबरोबर क्षेत्रभेटीचा अहवाल जो आहे तो कशा पद्धतीचा आपण पूर्ण करायचा आहे, तर ज्यावेळेला क्षेत्रभेट पूर्ण होत असते त्यानंतरच आपण तो अहवाल लेखी स्वरूपामध्ये पूर्ण करायचा असतो. आता लेखन साधनं जी आहेत त्याची जर माहिती जर विचारात घेतली तर क्षेत्रभेटीद्वारे संकलित केलेली माहिती, त्या ठिकाणांची छायाचित्रे, वापरण्यात आलेले नकाशे, आराखडे, तक्ते, चित्रे, ही सगळी माहिती आपण लेखन साहित्यामध्ये उपयोगाची असते. या सगळ्या बाबींचा आपण विचार करायचा असतो. याशिवाय या क्षेत्रभेटीचे काही मुद्दे जर विचारात घेतले तर त्यामध्ये प्रस्तावना, नंतर संकलित केलेल्या माहितीचे सादरीकरण आणि त्याचे निष्कर्ष काय आहेत याचा सुद्धा आपल्याला या क्षेत्रभेटीमध्ये विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर क्षेत्रभेटीसाठी जो काही नकाशा आहे तो नकाशा आवश्यक असतो. इथे सुद्धा एक क्षेत्रभेटीचा नकाशा दाखवला गेलेला आहे. तो नकाशा की जसं आपल्या पुस्तकातलाच एक भाग आहे, तो तुमच्या एक माहितीसाठी दिला आहे की जसं राहुलचा वर्ग आहे आणि त्या राहुलच्या वर्गातले विद्यार्थी आणि शाळेतील शिक्षक असे सर्वजण उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्गपासून रायगड जिल्ह्यातील अलिबाग या ठिकाणी क्षेत्रभेटीसाठी निघालेले आहेत. आणि त्याचा तो नकाशा आहे. मग ते जात असताना कशा पद्धतीने जातात त्याचा तो नकाशा होता. आता क्षेत्रभेट करण्यासाठी एस-टी हे प्रवासाचं त्यांनी साधन वापरलेलं आहे. क्षेत्रभेटीचं नियोजन राहुल आणि त्याच्या मित्रांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार केलेलं आहे. विद्यार्थी नळदुर्ग ते अलिबाग या प्रवासादरम्यान भूरचना, मृदा, वनस्पती आणि वस्त्यांमध्ये दिसणारे बदल झाले आहेत याची माहिती ते अनुभवाने घेत आहेत. म्हणजे प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणची ते माहिती घेत असतात. मग त्यामध्ये क्षेत्रभेटीचा दिवस पहिला, मग वेळ, कोणत्या दिवसाची वेळ त्यांनी दिलेली आहे, प्रवासादरम्यान करायचं त्याचं निरीक्षण, निरीक्षणाच्या नोंदी ठेवणे, रस्त्याच्या कडेला असणारी घरे, झाडे, तलाव, विहिरी, डोंगर, नद्या, नाले, जमीन, हॉटेल्स, या सगळ्या बाबींचा त्यांनी त्या ठिकाणी विचार करायचा आहे. आधुनिक सोयीने युक्त अशा इमारती, हिरवी शेते, या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी निरीक्षण करायचं असतं. म्हणजे एकंदरीत या क्षेत्रभेटीच्या दरम्यान जे जे त्या ठिकाणी आपल्याला दिसतं त्या सर्वांच्या नोंदी आपण करायच्या असतात. तर अशाच हा राहुल आणि त्याच्या वर्गमित्रांनी या क्षेत्रभेटीचं नियोजन म्हणजे नळदुर्ग ते अलिबाग अशा प्रकारचा प्रवास त्यांनी केलेला आहे. मग त्या प्रवासादरम्यान त्यांना जे जे काही दिसतं ते त्यांनी नोंदवले. आता तुमच्या माहितीसाठी एक क्षेत्रभेटीचे मुद्दे काही दिलेले आहेत मी, की एक क्षेत्रभेट आपण निश्चित करूया. समजा एक संगमनेर सहकारी साखर कारखान्याची आपल्याला क्षेत्रभेट नक्की करायची. मग त्यासाठी म्हणजे मुंबईहून विद्यार्थी त्या ठिकाणी जात आहेत. मग त्यासाठी त्यांनी मुंबई ते संगमनेर अशा प्रकारचा एक प्रवास आहे त्यांचा. त्यांनी जे साधन वापरलं प्रवासासाठी प्रायव्हेट बस वापरली. त्या भेटीचा दिनांक आणि वेळ त्यांनी निश्चित केला आहे. नंतर भेटीची तयारीसुद्धा त्यांनी केली. लागणारं जे काही साहित्य तुम्हाला मगाशी दाखवलं ते साहित्यसुद्धा घेतलेले आणि त्यासोबत त्या कारखान्यामध्ये गेल्यानंतर त्यांना काही प्रश्न जे असतात, काय प्रश्न विचारला पाहिजे अशा प्रकारची त्यांनी ती प्रश्नावलीसुद्धा तयार केलेली आहे. इथे तुमच्यासमोर हे त्या कारखान्याचं एकंदरीत एक चित्रसुद्धा दाखवलं गेलेलं आहे. याशिवाय ज्यावेळेला आपण कारखान्याला भेट देतो त्या ठिकाणी जी काही प्रश्नावली वापरली जाते त्या ठिकाणी पहिला प्रश्न, या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे, कारखान्यात कोणत्या वस्तूचं उत्पादन म्हणजे जसं साखर आहे तर मग साखरेचं उत्पादन कधीपासून सुरू झालेलं आहे, कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती आहे, कारखान्यातील वस्तूच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते, कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणला जातो, कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीला पाठवला जातो आणि कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणत्या प्रकारची खबरदारी घेतलेली आहे, त्याचबरोबर पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात, अशा प्रकारची एक प्रश्नावली ही या कारखान्याच्या संदर्भात होती. असं प्रत्येक क्षेत्र जे असतं त्या प्रत्येक क्षेत्राची प्रश्नावली ही वेगवेगळी असते आणि आपण त्या जे काही क्षेत्र निवडलेलं असेल त्या क्षेत्राशी संबंधित अशा प्रकारची प्रश्नावली तयार करायची असते. इथे आणखीन काही चित्रे, समजा वेरूळची लेणी आहे, तिथे सुद्धा आपण क्षेत्रभेट म्हणून देऊ शकतो. मग ही लेणी आपल्याला
कधीपासून आपल्याला म्हणजे इतिहासाने जो काही आपला इतिहास आहे त्या इतिहासामध्ये या लेणीची नोंद केव्हा झालेली आहे आणि त्या ठिकाणची परिस्थिती वगैरे स्थिती काय आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. त्यासाठी प्रश्नावली आहे. नंतर महाबळेश्वर सुद्धा एक चित्र दाखवलेले आहे. इथे सुद्धा आपण त्या ठिकाणची माहिती घेऊ शकतो. तशा प्रकारची प्रश्नावली तयार करू शकतो. आणि आणखी दुसरा प्रश्न एक चित्र आहे की जे भंडारदरा आहे, हा भंडारदरा डॅम आहे. मग तो केव्हा बांधला, कसा बांधला याची सुद्धा माहिती आपण त्या प्रश्नावलीच्या रूपाने घेऊ शकतो आणि त्याचा जे काही अहवाल आहेत ते अहवाल तयार करू शकतो. तर अशा प्रकारे अनेक प्रकारच्या आपण क्षेत्रभेटी देऊ शकतो. परंतु या क्षेत्रभेटी देत असताना आपल्याला आपले जे काही शिक्षक असतात त्यांची मदत घ्यायला पाहिजे. आणखी इथे काही कृतीचा तुम्हाला अभ्यास आहे की तुम्ही ज्यावेळेला आपल्या क्षेत्रभेट देणार तेव्हा तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकांची संमती घ्या आणि त्यांच्या मदतीनेच एखाद्या ठिकाणची भेटीचं आयोजन करा. क्षेत्रभेट या पाठामध्ये आपण बरीचशी माहिती घेतलेली, परंतु ही माहिती घेत असताना ही जी क्षेत्रभेट आहे ही क्षेत्रभेट प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आपण घ्यायची असते आणि ही क्षेत्रभेट घेतल्यानंतरच आपण त्या ठिकाणची माहिती ही स्पष्टपणे लिहू शकतो. त्याचा जो अहवाल आहे हा अहवालसुद्धा आपण लिहू शकतो. आता इथे आपल्याला एक असे काही प्रश्नसुद्धा असतात की क्षेत्रभेटीची आवश्यकता का हे स्पष्ट करा. क्षेत्रभेटीची आवश्यकता का हे स्पष्ट करा असा एक प्रश्नसुद्धा आहे या ठिकाणी आणि अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येत असतात. आता क्षेत्रभेटीची आवश्यकता का आहे हे स्पष्ट करत असताना इथे काही मुद्दे आपण घेणार आहोत की जसं क्षेत्रभेटीची आवश्यकता हे का आहे हे पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. आता हे मुद्दे काय आहेत या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर पहिला मुद्दा आहे क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पना. आता ज्यावेळेला आपण क्षेत्रभेट करत असतो त्या ठिकाणी भौगोलिक संकल्पना म्हणजे आपला मूळ उद्देश काय आहे, आपल्याला काय संकल्पना आपली आहे, या भेटीतून आपल्याला काय साध्य करायचं आहे हे आपल्याला स्पष्ट करायला पाहिजे. त्यातला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे घटक. नेमका मुद्दा कोणता आहे तो या घटकामध्ये स्पष्ट करायचा आहे. आणि तिसरा मुद्दा आहे प्रक्रिया यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा क्षेत्रभेट करत असतो आपण तेव्हा त्या ठिकाणी काय आहे, त्या ठिकाणी काय घटना घडतात याचा सगळा अनुभव आपल्याला हा प्रत्यक्ष रीतीने येत असतो. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यातील सहसंबंध जाणून घेता येतो. आता ही क्षेत्रभेट करत असताना माणसाचा आणि पर्यावरणाचा संबंध काय आहे हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला समजून घेता येत असतं. कारण शेवटी पर्यावरण हा मानवाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग ठरत असतो. कारण पर्यावरणावरच हे मानवाचं जीवन हे अवलंबून असतं, हे आपल्याला स्पष्ट करता येईल. त्याचबरोबर क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक व आर्थिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास करता येतो. मुद्दा काय आपला की क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक व आर्थिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचा अभ्यास करता येतो. म्हणजे ज्या ठिकाणी आपण जे क्षेत्र निवडलेलं आहे भेटीचं, त्या भेटीच्या क्षेत्रामध्ये सामाजिक आर्थिक हा एक भाग आला, त्यातला दुसरा आहे ऐतिहासिक आहे आणि तिसरा आहे सांस्कृतिक. ह्या तीन प्रकारची परिस्थिती इथे विचारात घेऊन आपल्याला अभ्यास करता येतो. ऐतिहासिक म्हणजे इतिहास काळातल्या ज्या काही ऐतिहासिक कालखंडातल्या जो काही भाग आहे तोही त्या ठिकाणी येत असतो. सांस्कृतिक की ज्या ठिकाणी ती जी परिस्थिती असते आपल्या देशातली परिस्थिती, त्या ठिकाणची परिस्थिती, तो सांस्कृतिक वारसा जो म्हणतात सांस्कृतिक भाग त्या ठिकाणी येत असतो. आणि सामाजिक आणि आर्थिक हाही भाग तितकाच महत्त्वाचा आहे. या तीन परिस्थितीनुसार त्या ठिकाणी या क्षेत्रभेटीचा आपल्याला अभ्यास करता येतो. त्याचबरोबर आणखी पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे क्षेत्रभेटीद्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो. तर
कारण ही क्षेत्रभेट म्हणजे एक भौगोलिक सहल असते आणि त्यातून आपल्याला भूगोलाचा अभ्यास करायचा म्हटला तर आणखीन मजा येत असते, कारण आपण त्या सहलीतून अशा प्रकारची ही क्षेत्रभेट आयोजित करत असतो आणि अनेक प्रकारचे आपल्याला माहिती त्यातून प्राप्त होत असते. आणि म्हणून ही क्षेत्रभेट ही एक महत्त्वाची भेट ठरत असते, कारण भूगोलामध्ये अनेक जसं भूप्रदेश असतात आणि प्रत्येक भूप्रदेशानुसार परिस्थिती, त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थितीसुद्धा वेगवेगळी असते आणि त्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या घटकांचा अभ्यास करता येतो. म्हणजे आपल्याला विविधता त्या ठिकाणी साधता येते आणि म्हणून तो अभ्यास जो आहे तो आपला अधिक रंजकसुद्धा होत असतो. पुढचा मुद्दा येतो अभ्यासलेल्या ज्ञानाच्या उपयोजनास चालना मिळते. आणि आपण जो काही अभ्यास केलेला आहे, जे काही आपण ज्ञान प्राप्त केलेलं आहे, त्याचा काय उपयोग होऊ शकतो, ते कोणत्या ठिकाणी त्याला चालना मिळू शकते, आपण जो अभ्यास केलेला आहे त्याला, तर ते सुद्धा या क्षेत्रभेटीमध्ये महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ही जी क्षेत्रभेट आहे, ही क्षेत्रभेट करत असताना या भेटीची आवश्यकता काय आहे, असे ही जे मुद्दे आहेत, या मुद्द्यावर क्षेत्रभेटीमध्ये आपण आवश्यकता काय आहे या बाबीचा विचार केलेला आहे. तर आता या क्षेत्रभेटीच्या दरम्यान कोणत्या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे, तर इथे आपण काही गोष्टी आहेत त्यांची आपण काळजी घ्यायची आहे. मग त्या कोणत्या आहेत ते आपण जर पाहिलं तर की क्षेत्रभेटी दरम्यान पुढील बाबींची काळजी घेणे हिताचे असेल. त्यामध्ये स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता पाहणे. आता प्रथम आपण ज्या ठिकाणी भेट देणार आहोत त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा आपली स्वतःची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपली स्वतःची काळजी घेत असताना आपल्यासोबत जे काही इतर आहेत, आपल्या वर्गातले जी मुलं आहेत, मित्रमैत्रिणी, यांचीसुद्धा आपण काळजी घेऊ शकतो, म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे ओळखपत्र, प्रथमोपचार पेटी आणि अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांक आपल्याजवळ ठेवायचे आहेत. म्हणजे कोणत्याही घटना घडली तर अशा वेळेला अपघात होऊ शकतो छोटासा, मग अशा वेळेला आपल्याकडे आपलं ओळखपत्र असायला पाहिजे, आपली प्रथमोपचाराची पेटी असली पाहिजे आणि आपल्याजवळ काही अत्यावश्यक असे दूरध्वनीसुद्धा असायला पाहिजेत. तिसरं आहे शिक्षकांच्या सूचनांचे पालन करणे. आता आपल्यासोबत आपले शिक्षकसुद्धा असतात आणि त्या शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचं पालन करणं हेही अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी ज्या काही सूचना केलेल्या असतात त्या सूचना त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार केलेल्या असतात. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे स्थानिक लोकांशी संपर्क साधणे. आता जिथे आपण भेट देणार आहोत त्या ठिकाणी स्थानिक जे काही लोक असतात त्यांच्याशी आपल्याला संपर्क साधावा लागतो आणि ती संपर्क साधल्यानंतरच आपल्याला ती माहिती उपलब्ध होऊ शकते. कारण आपण जर त्यांच्याशी संपर्क साधला नाही तर आपल्याला त्या ठिकाणची माहिती कोण सांगणार. आणि म्हणून स्थानिक लोकांशी संपर्क हा सुद्धा एक फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे, कारण त्या लोकांच्या संपर्कातूनच आपल्याला अनेक प्रकारची माहिती ही मिळू शकते. पाचवा मुद्दा आहे त्या ठिकाणची परिस्थितीबाबतची माहिती. तेथील जी काही परिस्थिती कशी आहे, त्या ठिकाणची हवामान वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला माहिती घ्यायची असते. आणि ही माहिती जी आहे ही माहिती शेवटी आपण प्रत्यक्ष अनुभवातून घेऊ शकतो. लोकांच्या संपर्क साधल्यानंतरही आपल्याला काही माहिती मिळत असते की या ठिकाणचं ऋतुमान कसं आहे हे सुद्धा आपल्याला त्यातून कळत असतं. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा आपण क्षेत्रभेट घेत असतो त्या क्षेत्रभेटीच्या दरम्यान काही बाबींची, काही गोष्टींची आपल्याला काळजी घेणं हे आवश्यक असतं. आता ही माहिती घेत असताना आपल्याला त्या ठिकाणची मालमत्ता आणि पर्यावरणाचं नुकसान होणार नाही याची सुद्धा खबरदारी घ्यायची आहे. म्हणजे आपण गेलो, मग त्या ठिकाणी
काही झाडांची पानं तोडली किंवा काही वस्तू आहेत ते त्या ठिकाणी मोडतोड केली, अशा प्रकारची कोणतंही नुकसान होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. कारण आपण त्या ठिकाणी क्षेत्रभेट करत आहोत, त्या ठिकाणी आपण भेट देण्यासाठी आलेलो आहेत, माहिती घेण्यासाठी आलेलो आहेत, आणि म्हणून नुकसान मात्र होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता पुढचा एक भाग आहे, प्रश्न म्हणजे असा आहे की तुम्हाला क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यास सांगितले तर ते कसे कराल, हा मुद्दा आहे. की आता तुम्हाला क्षेत्रभेटीचं आयोजन करायला सांगितलेलं आहे, आता आपण बरीचशी माहिती घेतलेली, पण जर समजा क्षेत्रभेटीचं आयोजन करायला सांगितलं तर ते कसं करणार. मग त्यासाठी काही मुद्दे दिलेले आहेत. क्षेत्रभेटीसाठी खालील प्रकारचे नियोजन करता येईल. म्हणजे क्षेत्रभेट करत असताना शेवटी नियोजन हे फार महत्त्वाचं असतं, आणि नियोजनानुसारच आपली जी भेट आहे, क्षेत्रभेट आहे, ती यशस्वीरित्या पार पडू शकते. क्षेत्रभेटीचे नेमके ठिकाण ठरवणे. आता कोणत्या ठिकाणी आपल्याला भेट द्यायची आहे, एखाद्या किल्ल्याला भेट द्यायची आहे की एखाद्या धरणाला भेट द्यायची आहे की एखाद्या निसर्ग स्थळी आपल्याला भेट द्यायची आहे. म्हणजे हे मुद्दे जे आहेत हे आपण ठरवायचे आहेत, ठिकाण पहिले ठरवायचं आहे. तेथे पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी, मग आपण जे ठिकाण ठरवलेलं आहे त्या ठिकाणी पोहोचायला किती वेळ लागणार आहे, आपल्याला किती कालावधी लागणार आहे याची आपण माहिती घ्यायची आहे. वाहतुकी साधन निश्चित करणे. त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, मग आपल्याला वाहतुकीचं कोणतं साधन योग्य आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने याचाही आपण विचार करायचा आहे, ते निश्चित करायचं आहे. नंतर हेतू निश्चिती. ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी कशासाठी आपण जाणार आहोत त्याचा आपल्याला हेतू निश्चित करायचा आहे. आणि भेटीचा नेमका हेतू आणि अध्ययन निष्पत्ती. आपल्याला भेट द्यायची आहे, पण भेटीचा नेमका हेतू काय आहे आणि आपल्याला आपण त्याचा अभ्यास करणार आहोत, त्यातून आपल्याला काय साध्य होईल, आपल्याला त्यातून काय त्याचा अनुमान निष्कर्ष आपल्याला काढायचे आहेत. त्यानंतर अत्यावश्यक कागदपत्रे, की आता भेट द्यायची आहे म्हणून त्यासोबत आपल्या काही अत्यावश्यक अशी कागदपत्रं असतात, जसं ओळखपत्र आहे, त्यानंतर आणखी काही परवानग्या असतात माहितीच्या, त्याचबरोबर त्या ठिकाणी काही नकाशे असतात त्या क्षेत्राचे. अशा प्रकारची ही सगळी माहिती आपण घ्यायची आहे, आणि ती माहिती आपण जेव्हा घेऊ त्यानंतरच ही जी क्षेत्रभेट आहे ती क्षेत्रभेट आपली साध्य होऊ शकते. आणि अशा प्रकारे तुम्हीसुद्धा एखाद्या क्षेत्रभेटीचं आयोजन करा, आणि आपल्या शिक्षकांनी सांगितलेल्या ज्या काही सूचना असतील त्या सूचनांचं पालन करा. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे, आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.